गौरजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या गानं सरस्वती किशोरी आमोणकर, त्याचप्रमाणे गेस्ट ऑफ ऑनर सुमनताई यांना मंचावरती घेऊन यावं आणि आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. मंचावरती दोन दिग्गज कलाकार विराजमान आहेत आणि सूरसप्तकचं उद्घाटन झालेलं आहे. सूरसप्तक विषयी अतिशय थोडक्यात निवेदन सूरसप्तकच्या प्रज्ञा काटे या देत आहेत. मी प्रज्ञाजींना विनंती करतो की त्यांनी सूरसप्तकबद्दल आपल्याशी संवाद साधावा. माननीय गान सरस्वती किशोरीताई आमोणकरजी, माननीय सुमन कल्याणपूरजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक श्रोतेजन हो. सूरसप्तक म्युझिक ट्रस्टसाठी आज सोन्याचा दिवस आहे. या ट्रस्टचा हा पहिला कार्यक्रम दिग्गजांच्या आशीर्वादाने मोठ्या दिमाखात पार पडत आहे. या ट्रस्टबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी आज मी तुमच्याशी संवाद साधते आहे. हे आपलं सौभाग्य आहे की भारतीय शास्त्रीय कलेचा अमूल्य ठेवा आपल्याला लाभला आहे. सूरसप्तक म्युझिक ट्रस्ट भारतीय शास्त्रीय कलेवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थापित केली आहे. या क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांचे कार्यक्रम या संस्थेमार्फत आपल्यासमोर सादर करण्यात येतील. तसेच नवोदित कलाकारांना ही संधी देण्याची आपल्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी या संस्थेचा भर राहील. भारतीय शास्त्रीय कलेच्या क्षेत्रात हा खारीचा वाटा उचलण्याचा आमचा मानस आहे. आपले सहकार्य व आशीर्वाद लाभून या संस्थेस उत्तम यश मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद. प्रज्ञानी याला सूरसप्तकचं निवेदन दिलंच आहे. आपण सर्व रसिकांनी जर अशा नव्या संस्थांवर प्रेम केलं आणि त्यांचा हुरूप वाढवला तर अशा नव्या संस्था संगीतामध्ये काही चांगली भरीव कामगिरी करू शकतात. कारण आयोजक केवळ आयोजन करून कुठचाही कार्यक्रम पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीत. जोपर्यंत रसिक त्याला बहुसंख्येने उपस्थित राहत नाहीत आणि पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत कोणतीच गोष्ट पूर्णपणे यशस्वी होत नसते. त्यामुळे आजच्या ह्या शुभप्रसंगी आपणा सर्वांना सूरसप्तकच्या वतीने मी विनंती करतो की नेहमी सूरसप्तकच्या पाठीशी सदैव राहा. मंचावरती ज्या दोन दिग्गज कलाकार उपस्थित आहेत त्यांची प्रत्यक्ष भेट किती वेळा कुठे झाली हे निदान गेल्या 10-15 वर्षात मला माहीत नाही किंवा ते प्रत्यक्ष बघण्याचा योग मला कधी आला नाही. पण ह्या दोघींच्या अप्रत्यक्ष भेटीचा मी साक्षीदार आहे आणि त्या अप्रत्यक्ष भेटीबद्दल मात्र मी ताईंची परवानगी न घेता थोडंसं आपल्याशी निवेदन करणार आहे. 10-1 वर्षापूर्वी किशोरीताईंचं कोल्हापूरला प्रश्नोत्तर सत्र होतं आणि तिथून नंतर सांगलीला सुद्धा एक प्रश्नोत्तर सत्र करावं असं ठरलं आणि कोल्हापूरहून सांगलीला जात असताना ताई मला बरोबर घेऊन गेल्या होत्या आणि त्यावेळेला गाडीमधल्या त्या ड्रायव्हरने काही मराठी गाणी लावली होती. माझा जीव खरा तर थोडासा वरखालीच होता कारण मराठी भावगीतं लागली आहेत गाडीमध्ये आणि एक अतिशय बुद्धिप्रचूर असं म्युझिकॉलॉजीवरचं टॉक देऊन ताई चाललेले आहेत किशोरीताई गाडीतनं आणि मराठी भावगीतं लागली आहेत. पण ताई गाणी ऐकत होत्या. मी त्यांच्याकडे पाहत होतो आणि काही जागांना तर त्यांनी इतकी सुंदर दाद दिली. मग हळूच विषय निघाला की ही कोणाची गाणी आहेत. ताईंनी तो आवाज ओळखला होता. सुमनताईंचा तो आवाज होता. केतकीच्या बनी तिथे हे गाणं पण त्यावेळेला चाललं होतं आणि ताई सहजपणे म्हणाल्या की अकृत्रिम कोणतंही नाटक न करता कोणतेही प्रयत्न न करता आपला आवाज तरुण आहे, आपला आवाज सुंदर आणि गोड आहे असं दाखवण्याचा अभिनिवेश न दाखवता आवाज किती सुंदर आणि गोड असतं बघ, ही अशी इतकी सहज उत्स्फूर्त दाद. तर त्यावेळेला समोर सुमनताई नव्हत्या पण मी असं मानतो की सुमनताईंच्या आवाजाची आणि किशोरीताईंची ती भेट आहे आणि त्याला मी साक्षीदार होतो. आज प्रत्यक्ष ह्या दोन कलावतींचा या ठिकाणी संगम होतो. या अतिशय आनंदाचा आपल्यासाठी सोहळा आहे. किशोरीताईंच्या सहवासात आपल्याला माहिती आहे गेली निदान 15-20 वर्ष मी आहे. आपल्याशी काही गोष्टी शेअर करतो की किशोरीताई कोणत्या कार्यक्रमांना जातात आणि कोणत्या कार्यक्रमांना जात नाहीत. कोणत्या कार्यक्रमांना जातात हे आपल्याला माहिती असतं कारण पेपरामध्ये येतं, आपण वाचतो, आपण हजर राहतो. कोणत्या कार्यक्रमांना जात नाहीत हे फक्त जवळच्या माणसांना माहिती असतं कारण निमंत्रणं आलेली असतात, लोक येत असतात आणि मग त्यांना जमत नाही असं ते शेवटी सांगतात. त्यातनं मला एक तर्क आणि सहजपणे लक्षात येणारा तर्क आहे की एकच सूत्र आहे.
जिथे प्रेम आहे, जिथे जिव्हाळा आहे, जिथे आत्मीयता आहे, तिथे ताई जातात. कार्यक्रम किती मोठा आहे, किती किती हजार लोक येणार आहेत, किती मीडियावाले येणार आहेत, असा कोणताही प्रश्न नसतो. आले तर वाहवा, नाही आले तर फारच चांगलं. पण जिथे समोरची व्यक्ती अतिशय प्रेमाने त्यांना बोलावते, त्यावेळेला अनेक अडचणी, अनेक मुद्दे डोक्यात असताना शेवटी हो येतं. आणि मी तुम्हाला एकच आठवण सांगतो, ताईंची परवानगी घेऊन थोडीशी, की पंडित डी के दातारांचा त्यांना ज्या वेळेला संगीत नाटक अकॅडमीचं अवॉर्ड मिळालं होतं, त्यावेळेला आम्ही सत्कार केला होता पार्ल्यामध्ये. आणि त्या सत्काराला ताई प्रमुख पाहुण्या होत्या. ताईंना बोलवायला मी गेलो, तर त्यांच्या नेहमीच्याच बोलण्यात नंतर पुष्कळदा असं लक्षात आलं की पंडित डी के दातारांचं व्हायलिन असो, धोंडूताई कुलकर्णींचा आवाज असो, विलायत खाँ साहेबांचं सतारीवरचं खिचकाम असो, संगीतातल्या अशी जी काही खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप सुंदर गोष्टी आहेत, सुमनताईंचा आवाज त्यातलं माधुर्य असो, ताई नेहमीच त्यांच्या परिवारातल्या, त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना त्यातलं सौंदर्य समजावून सांगत असतात, उलगडून दाखवत असतात, स्वतः त्याचा आनंद घेत असतात. तर पंडित डी के दातारांच्या सत्काराला यायचं ताईंनी लगेच मान्य केलं. माझी फार ओळख नव्हती त्यावेळेला, त्यामुळे मी ताईंना हळूच म्हटलं की मग कॅलेंडरवर किंवा असं डायरीत लिहून ठेवायचं का? तर म्हणाले नाही, मी फार कार्यक्रम घेत नाही, माझ्या लक्षात असतं. नंतर मी कार्यक्रम किती वाजता ते सांगितलं आणि पुन्हा मी सजेस्ट करत होतो की मग कोण तुम्हाला घ्यायला येईल आणि किती वाजता तुम्ही पोचाल. त्यांनी ते ताडलं सगळं, मी काय म्हणतोय ते न बोलता त्यांना लक्षात आलं. आणि त्या मला म्हणाल्या की पंडित डी के दातार किती वाजता पोचणार आहेत? कार्यक्रम काहीतरी 5:30चा होता. मी म्हटलं ते 5 वाजता पोचतील. तर मला म्हणाले की 5च्या आधी मी पोचेन, ते यायच्या आधी मी पोचेन, मी माझ्या गाडीने येईन. आणि त्या आल्या टिळक मंदिराच्या पार्ल्याच्या हॉलमध्ये. गाडीतून उतरायला मी नमस्कार केल्याबरोबर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, दातार साहेब आले का? मला लक्षात आली नाही लिंक. मी म्हटलं हां, ते पार्ल्याजवळ पोचलेत, एवढं मी उत्तर दिलं. त्या म्हणाले मी तुला म्हणाले होते त्या यायच्या आधी मी येईन. तर हा जो जिव्हाळा आहे तो आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. मी सूरसप्तकच्या वतीने सुखबीर कौर यांना विनंती करतो की त्यांनी किशोरीताईंचं स्वागत करावं. शाल, पुष्पगुच्छ आणि फळं देऊन. मी प्रज्ञा काटे यांना विनंती करतो की त्यांनी सुमनताईंचं स्वागत करावं. सुमनताईंनी दीप प्रज्वलन करून सूरसप्तकची सुरीली सुरुवात करून दिलीच आहे. मी किशोरी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून ह्या संस्थेला आणि सर्व कलाकारांना आशीर्वाद द्यावेत. नमस्कार मंडळी. शंतनूचं हे नवीन इन्स्टिट्यूशन काढताना आणि त्यांनी बोलवल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. इथे येण्यामागचं कारण माझं असं आहे की कुठलाही देश हा कलेविना अपंग आहे असं मला वाटतं. कुठल्याही देशामध्ये कला जर जीवित राहिली नाही तर त्याच्यामध्ये त्या देशाचं काही चैतन्य आहे असं मला वाटत नाही. आता कला कोणत्या प्रकारच्या असाव्या हा म्हणजे ज्याला आपण सुबुद्धी म्हणतो असं त्या देशातल्या राज्यकर्त्यांचा विचार असावा. मी आज जरा स्पष्टच बोलते. आपल्या भारतामध्ये संगीत असो किंवा नृत्य असो किंवा ह्या ज्या कला आपल्या पूर्वपरंपरागत चालत आलेल्या सौंदर्यपूर्ण दैवी अशा कला आज राहिल्या आहेत असं मला वाटत नाही.
तसं पाहायला गेलं तर गीतगाय पथ्थरवणीपासून ते श्यामसुंदरपर्यंत सगळं काही मी हाताळलेलं आहे. परंतु याच्यामध्ये दैवी सामर्थ्य आहे असं मला कधी वाटलं नाही. म्हणून मी सुरांच्याकडे पुन्हा वळले, फक्त शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. असं वाटतं की शास्त्रीय संगीताची परंपरा चालवणं हे इतकं सोपं आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये राज्य सरकारने थोडीशी मदत करायला पाहिजे असं मला वाटतं. आज मी जेव्हा इथे ही ऑडियन्स पाहते तेव्हा फारसं काही मला बरं वाटलं असं नाही, कारण हेच ऑडिटोरियम पूर्ण का नाही भरलं. इथेच जर फ्युजन असतं किंवा एखादे बाकीचे काही कार्यक्रम चालू असते तर हे भरगच्च भरलेलं मला दिसलं असतं. पण शास्त्रीय याचा अर्थ वाळवंट नव्हे हो. शास्त्रीय याचा अर्थ वाळवंट नव्हे. शास्त्रीय याचा अर्थ जे करायला पाहिजे ते केल्याने शांती प्राप्त होते असा त्याचा अर्थ आहे. शास्त्रीय म्हणजे वाटेल असं वागणं नव्हे. शास्त्रीय म्हणजे वृक्ष गाणं नव्हे. शास्त्रीय म्हणजे गोंधळ, सावळा गोंधळ, कन्फ्युजन नव्हे. हे आपल्याला एकेका सुरामधून आपल्याला त्याचं दर्शन होत असतं. एवढी शांती आमच्या राज्यामध्ये प्रस्थापित व्हावी असं मला वाटलं, म्हणून मी आले. ह्या इन्स्टिट्यूशनने शास्त्रीय संगीताची परंपरा, मग तो तबला असो, वाद्य असो, काहीही असो, वाढवावी. जगाला तेव्हाच शांती मिळेल. आपण आपला भारत देश सर्व जगाला शांती अशाच तऱ्हेने प्राप्त करून देईल जेव्हा या देशामध्ये दैवी संगीताची परंपरा चालेल. माझी त्याच्यासाठी खूप प्रयत्न आहे. मी मुलांना शिकवते, एवढंच शिकवते की जे भारतीय संगीत आज आपलं रसातळाला गेलं आहे ते कसं तरी वर यावं. यांच्यासारखी मुलं जेव्हा वाजवतात तेव्हा असं वाटतं की आहे, अजून आहे, अजून होऊ शकेल, वाढू शकेल, शांतीपर्यंत जाऊ शकेल असं मला वाटतं. या सगळ्या विचारांनी मी इथे आज आले, आपल्यासमोर 4 शब्द बोलले. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण दोघे इथे आलात आज कर्नाटक संघाच्या ह्या व्यासपीठावर. खरंच कर्नाटक संघ कलाभारतीचं हे सौभाग्य आहे असं मी मानतो. आणि आपण दोघेही दिग्गज गायिका, आज गान सरस्वती किशोरीताई आणि सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूरजी, दोघींना आपण कलाभारतीतर्फे एक पुष्पगुच्छ देऊन आमचं अभिवादन आम्ही करणार आहोत. आमच्याबरोबर अध्यक्ष बुर्डे सर येणार होते, पण त्यांना बरं नाही म्हणून ते येऊ शकले नाही. आणि त्यांच्या जागी आमचे उपाध्यक्ष श्री BG नायक आणि आपले पंडित श्रीपती हेगडे आमचे कमिटीचे मेंबर, आणि आम्ही पुष्पगुच्छ त्यांना अर्पण करतो. त्यांनी स्वीकारावं. धन्यवाद. सूरसप्तकच्या वतीने कर्नाटक संघ कलाभारतीला सुद्धा धन्यवाद. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की कलाभारतीच्या ह्या अंगणामध्ये आज हे सूरसप्तकचं रोपटं लागलं आहे, म्हणजे त्याचा नक्की मोठा वटवृक्ष होणार याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद किशोरीताई, धन्यवाद सुमनताई. एक 5 मिनिटांमध्ये कार्यक्रमाचा उत्तरार्ध तेजश्री आमोणकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकायला सुरुवात करू.
तेजश्री आमोणकर हिचं गायन ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक आहोत. एक युवा कलाकार म्हणून उत्सुक आहोतच, आणि जिने आपल्या संगीत शिक्षणाचा हा ताईंच्या मार्गदर्शनामध्ये प्रथम उच्चारला, म्हणजे पूर्णपणे ताईंनी जिला तयार केलं आहे अशी ताईंची शिष्या म्हणून तिच्या गाण्याकडे आपण फार उत्सुकतेने आणि तितक्याच आत्मीयतेने पाहतोय. तेजूला तिच्या आईवडिलांकडून सुद्धा कलेचा अतिशय चांगला वारसा मिळाला आहे. तिचे वडील बिभास आमोणकर हे स्वतः चित्रकार आहेत. त्याचप्रमाणे तिच्या मातोश्री भारती आमोणकर ह्या उत्तम नृत्यांगना आहेत. तेजूने स्वतः औपचारिक आणि खूप मोठा असा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे, आणि हे सगळं करून शेवटी संगीतामध्येच सेल्फ एक्सप्रेशन आहे हे लक्षात घेऊन पूर्ण वेळ आता तिने संगीताला वाहून घेतलेलं आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तिला नक्कीच हव्या आहेत. एकच गोष्ट फक्त सांगतो की ताईंकडे शिकलेले आणि शिकू इच्छित होते पण शिकलेले नाहीत, प्रत्यक्षात आलेले नाहीत, असे अनेक कलाकार ताईंच्या अनेक कॅसेट्स CDs डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पुन्हा लावून पाठ करून फ्रेज बाय फ्रेज गात असतात. पण ताईंनी जिला पहिल्या सापासून शिकवलं आहे ती गायिका ताईंसारखं गाते असा भास अजिबात उत्पन्न करत नाही. आपल्या घराण्याचं जे संचित आहे गायनाचं ते आपल्या पद्धतीने किती पुढे नेता येईल ह्याचा प्रयत्न करते. ही अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे. आज तिला चिन्मय कोल्हटकर हे संवादिनीवर साथ करतायत. पंडित अरविंद थत्यांचे ते शिष्य आहेत, आणि शंतनू शुक्ल तबल्याची साथ करतायत. पंडित सदानंद नायमपल्ली यांचे ते शिष्य आहेत. त्याचप्रमाणे वनिता तांबोसकर तिची गुरुभगिनी तानपुरेवर साथ करते. मी सुखबीर कौरना विनंती करतो की त्यांनी तेजश्री आमोणकर यांचं स्वागत करावं स्टेजवर. तेजू बसून स्वीकारा, काही हरकत नाही. मी प्रज्ञा काटेंना विनंती करतो की त्यांनी चिन्मय तेजूला शंतनूनी बनवलेली ही सुंदर मूर्ती मी प्रज्ञा काटेंना विनंती करतो की त्यांनी चिन्मय कोल्हटकर यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे वनिता तांबोसकर यांचे स्वागत प्रज्ञाताईंनी करावं. आणि शंतनू हे जरी घरातले कलाकार असले तरी सुद्धा साथीदार म्हणून या ठिकाणी बसलेत. सुखबीरजींनी त्यांचं स्वागत केलंय. मी तेजूला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद.
मॉनिटरमध्ये तबला थोडा किंचित जास्त. हां बस.